महापालिका प्रभाग रचनांवर मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरोप प्रत्यारोप रोज बदलतात, आरोप करणाऱ्यांना पराभव दिसतो म्हणून ही कारणं पुढे केली जातात असं सामंतांनी म्हटलंय। अजितदादा हे आता दादागिरी विसरले, त्यांनी नावापुढे दादा लावावं की आणखी काही हे माहिती नाही असा टोला बच्चू कडू यांनी लगावला। शेती वाहून गेली आहे, पंचनामे झाले नाहीये, संत्र्यांचं मोठं नुकसान झालंय, प्रशासनावर कुठल्याही मंत्र्याचं नियंत्रण नाहीये असा घणाघात कडू यांनी केलाय। वराह जयंतीवरून मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे। नितेश राणे टीव्हीवर दिसले नाही तर त्यांना टेन्शन येतं अशी बोचरी टीका आमदार रोहित पवारांनी केली, तर आताही त्यांचा तोच प्रयत्न दिसून येतोय असा टोला देखील पवारांनी लगावलाय। काँग्रेस सोडून जाणाऱ्यांबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केलं। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल पक्ष सोडून जा, आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर मजबूत आहे असं सपकाळ यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्था युती राज्य पातळीवर होणार नाही असं विधान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होईल, मित्रपक्षांना याबाबत सांगितलंय। आमची एकला चलोची भूमिका नाही असं सपकाळ यांनी स्पष्ट केलं। सांगलीमध्ये बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीनं गोपीचंद पडळकरांना धर्मरक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। यावेळी आपली आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, धर्मांतरणाच्या बाबतीत कायम विरोध करत राहणार असं वक्तव्य पडळकरांनी केलंय। गरिबांना फसवून त्यांचं धर्मांतरण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अखेर ठाणेकरांना मेट्रो मिळणार आहे। या वर्षीच्या डिसेंबर अखेर ठाण्यात मेट्रो धावणार आहे। सप्टेंबरपासून मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी सुरू होणार असून एकूण 10 स्टेशन दरम्यान मेट्रो धावणार आहे। परभणीच्या धर्मापूर इथं ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे। 2023 मध्ये डीपीडीसी अंतर्गत ग्रामीण महामार्ग 54चं काम पूर्ण झाल्याचं दाखवून 40 लाखांचं काम न करताच बिल दिल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय। मात्र या घोटाळ्यावर अद्यापही कारवाई झाली नसून लवकरात लवकर जिल्हा प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नाशिकमध्ये 17 वर्षाच्या तरुणीनं आत्महत्या केली। नाशिकच्या सिडको परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे। इंस्टाग्रामवर झालेली बदनामी आणि प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे तरुणीने हे पाऊल उचललंय। 5.5 महिन्यांपासून प्रेमसंबंध ठेवण्यासाठी मुलीला त्रास दिला जात होता। या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली आहे तर 1 आरोपी फरार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील जागा महसूलमधील काही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावानं खरेदी विक्री झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे निर्देश दिलेत, तर येत्या आठवड्यात चौकशी समिती नेमली जाणार आहे। नाशिकमधील लासलगाव आगाराच्या 22 एसटी बस मुंबई आणि ठाण्यामध्ये पाठवण्यात आल्या। गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी बस पाठवल्यात, त्यामुळे लासलगावात 73 बसच्या फेऱ्या रद्द झाल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले। नाशिकच्या येवल्यातील महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले, त्यामुळे आंदोलन करत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देखील दिलाय। कल्याण शिळफाटा रोडवरच्या कटाई नाक्यावर मोठा दिशादर्शक फलक कोसळला, त्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी फलक बाजूला काढलाय। या घटनेत एक दुचाकी चालक जखमी झालाय। अकोल्यातील आलेगाव ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी मोर्चा काढलाय। आलेगावात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यासाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढत संताप व्यक्त केला आहे। शहापुरात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय। उत्सव काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आलं। यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, आरसीपी पथक, एसआरपी, होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते। बीडमध्ये जनजाती गौरव विशेष या कार्यक्रमाच्या अंतर्गत आदिवासी समाजाच्या योगदानावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला सुरुवात झाली। भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। या चर्चासत्रातून आदिवासी समाजाची परंपरा, संघर्ष आणि योगदान यांना जागतिक स्तरावर नवी दिशा मिळणार आहे।
छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राजकीय वादात अडकलाय। रचनेमध्ये भाजपनं ढवळाढवळ केल्याचा सूर विरोधकांनी काढलाय। प्रशासनाच्या मदतीनं भाजपनं सत्तेचा गैरवापर करून अनेक प्रभागांमध्ये मर्जीतल्या इच्छुकांसाठी प्रभाग रचना केल्याचा आरोप विरोधक करतायत। या प्रकरणात 4 सप्टेंबरपर्यंत आक्षेप दाखल करण्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गण प्रारूप आराखड्याबाबत आक्षेपांच्या सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी 6 बदलांना मंजुरी दिली। अंतिम आराखड्यातील 63 गट आणि 126 गणांनुसार येणारी निवडणूक होणार आहे। आराखड्यानंतर आता संबंधितांचं लक्ष आरक्षणाच्या तारखांकडे लागलंय। सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात येतोय। 12 जूनला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घाटी रुग्णालयात सवलतीच्या दरात MRI सेवा देण्याचा निर्णय झाला होता। मात्र 3 महिने उलटून गेल्यानंतर देखील अद्यापही लेखी आदेश पोहोचले नाही। वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 52 गट आणि पंचायत समितीच्या 104 गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये मालेगाव तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटात किरकोळ बदल करण्यात आला, तर उर्वरित 48 गटांमध्ये कोणताही बदल केला नाहीये। मावळ तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी इंडस्ट्री मीट परिषद पार पडली। या परिषदेमध्ये लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगांचे उद्योगपती एकाच व्यासपीठावर एकत्रित आले। यावेळी उद्योग क्षेत्रासमोरची आव्हानं आणि संधी यावर सखोल चर्चा झाली आहे। पुण्यामध्ये 695 रिक्षा थांब्यांना RTA ची मान्यता मिळाली आहे। रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं रिक्षा थांब्यांना अधिकृत मान्यता दिली आहे। त्यामुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळालाय, तर प्रवाशांना देखील रिक्षा सहज मिळणार आहे। पुणे विमानतळाच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे। विमानतळावर 5 नवीन पार्किंग बे आणि कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार आहेत। विमानतळाच्या विस्तारासाठी हवाई दलाची 13 एकर जागा ऑक्टोबर अखेर विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे। या जागेत 100 कोटी खर्च करून नवीन पार्किंग बे, रिमोट बे आणि कार्गो टर्मिनल उभारलं जाणार आहे। गोंदियामध्ये खेळ दिनाचं औचित्य साधून वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत 27 राज्यातील 4000 खेळाडूंनी सहभाग घेतला। त्यामध्ये 21 किलोमीटर, 11 किलोमीटर, 5 किलोमीटरची स्पर्धा आयोजित केली होती।